माझं नाव मनोज नामदेवराव पाटील पटले, मुक्काम परसोडी. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी शेतमजूर संघटनेचा मी अध्यक्ष आहे. बऱ्याच वर्षापासून आम्ही शेतकऱ्यांसाठी कामं करत असतो. पण यावर्षी असं काही प्रॉब्लेम झालेला आहे. शेतकऱ्यांनी नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यामध्ये धान केंद्रावर आपले धान दिलेले आहेत, पण सरकारच्या किंवा इथल्या प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळं अजूनही ते धान त्यांच्या केंद्रावर पडलेले आहेत, बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या घरी पडलेले आहेत. मग शेतकऱ्यांनी काय करावं? कारण की सरकार म्हणतो की हा प्रश्न आमचा नाही आहे, हा प्रश्न आहे म्हणतो सेंट्रलचा. सेंट्रलमध्ये सुद्धा जे राज्यामध्ये ज्यांची सरकार आहे त्यांची सरकारसुद्धा सेंट्रलमध्ये आहे. तर यांनी कोणत्या तरी मदतचा एक रस्ता करायला पाहिजे. आणि जे असंख्य शेतकरी भंडारा जिल्ह्याचे जे धानाविना त्रस्त झालेले आहेत, ज्यांचे धान केंद्रावर पडलेले आहेत, आता तुम्ही विचार करा, 6 महिन्यापासून जर धान केंद्रामध्ये पडले असतील, त्या धानाची काय गती झाली असेल? आम्ही कास्तकार शेतामध्ये ट्रॅक्टरच्या साह्याने धान आम्ही केंद्रावर आणलो आणि आता ते धान आम्ही गुंतलो आणखी कुठेतरी एखाद्या प्रायव्हेट भूषणाकडे विकायला जाऊ. किती नुकसान होईल आमचं? मग हा भरपाई कोण करणार? आज आता 31 मार्च होती, लोकांना कर्ज भरायचं होतं, बऱ्याचशा लोकांच्या मुलीचं लग्न आहेत, बऱ्याचशा मुलांचं एज्युकेशनचं फीज भरायचं आहे. हा भरायचा कुठून? हे सर्व काही प्रश्न आहेत. आम्ही निराश झालो. आतापर्यंत आम्ही ज्या लोकांच्या पाठीमागे लागलो त्यांना आम्ही एक विनंती केली की हा आमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करून द्या, पण कुठूनही आम्हाला आधार मिळाला नाही. आता या गोष्टीचा एक शेवट म्हणजे आम्हाला आता इथं उपासासाठी बसावंच लागेल. आणि जोपर्यंत आमचे हे जे मागणं आहे पूर्ण होणार नाही तोपर्यंत आम्ही इथं उपाशी बसणार आहोत. माझं नाव नूतन ठाकरे, मुक्काम केसलवाडा. आज शेतकऱ्याच्या वतीनं या ठिकाणी विविध मागण्यांसाठी या ठिकाणी आपण उपस्थित झालेलो आहोत. त्यामध्ये प्रामुख्यानं शेतकऱ्यांचे धान जे उघड्यावर केंद्रावर पडले आहेत किंवा घरी आहेत ते लवकरात लवकर केंद्रामध्ये किंवा गोडाऊनमध्ये जाऊन त्यांना लवकरात लवकर त्याचे पैसे मिळावे यासाठी आमचा आवर्जून या ठिकाणी उपोषण आज ठेवलेला आहे. आणि नानाविध मागण्यांसाठी आपण या ठिकाणी बसलेलो आहोत, पण मेन मुद्दा आहे आपला तो म्हणजे धान खरेदीचा आणि लिमिट वाढवण्याचा. त्या निमित्ताने या ठिकाणी आपले हा आज उपोषण ठेवलेला आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.